लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? ते लवकरच लाडक्या त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी, पैसे आलेले आहेत। लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचे पैसे यायला सुरुवात झालेली आहे। होय, लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आत्ताच मेसेज आलेले आहेत। तुम्ही स्वतः लाडकी बहिणीची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती सुद्धा जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्हाला हप्ते आलेले आहेत। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे, आज कोणत्या जिल्ह्यात येणार, उद्या कोणत्या आणि परवा हे 3 दिवस वाटप जे आहे ते चालू राहणार आहे। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे। होय, लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या मोबाईलवरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे। गुगल पे, फोन पे किंवा बँक ॲप्लिकेशन चेक करा, लगेच मोबाईल खातं चेक करा। भरपूर लाडक्या बहिणींना मेसेज आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कशा प्रकारचा मेसेज असणार आहे, तर मेसेज हा तुम्हाला अशा प्रकारचा असणार आहे। तर अशा प्रकारचा मेसेज हा तुमच्या मोबाईलवरती आता येत असेल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण लक्षात घ्या जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणीच्या खात्यावरती यायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात मोठी आणि अतिशय आनंदाची बातमी आहे, लाडक्या भावांनी आपला शब्द पाळलेला आहे आणि रक्षाबंधनच्या अगोदर जुलै आणि ऑगस्टचा आता असा 2 हप्ते एकत्र 3000 रुपये हे रक्षाबंधन गिफ्ट म्हणून आता लाडक्या बहिणींसाठी सरकारनं दिलेला आहे। जुलैचा हप्ता तर यायला सुरुवात झालेली आहे, आता फक्त ऑगस्टचा हप्ता कधी येणार हेही सांगणार आहे मी तुम्हाला, त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आहे, ती म्हणजे जुलैचा हप्ता बँकेत जमा सुरू झालेला आहे। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे, आज बघा प्रामुख्यानं या महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून सुरुवात झालेली आहे। अहमदनगर असेल, पुणे असेल, रायगड असेल, मुंबई, ठाणे, सोलापूर, धुळे, जालना, अमरावती या जिल्ह्यामध्ये आज वाटप होणार आहे। आज म्हणजे 6 तारीख बुधवारी, उद्या 7 तारीख गुरुवारी, पुढे आपण जर बघितलं तर सातारा, सांगली, कोल्हापूर अशा महत्त्वाच्या 8 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। पुढच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 8 तारखेला राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार आहे। परंतु याच्यामध्ये काही महत्त्वाच्या बाबीसुद्धा आहेत। भरपूर लाडक्या बहिणी या योजनेतून बाद देखील झालेल्या आहेत। 50 लाख लाडक्या बहिणी आता या योजनेतून बाद झालेल्या आहेत। जर तुम्हाला बाद व्हायचं नसेल तर काय करायला लागणार आहे हेही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। लाडक्या बहिणींना मागचे राहिलेले थकलेले हप्तेसुद्धा आता वाटप सुरू झालेलं आहे। ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आला नाही त्यांनी काय करायचं आहे, म्हणजे त्यांना जूनचा हप्ता देखील येणार आहे। ह्यासाठी तुम्हाला कुठे आणि कसा फॉर्म भरायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अर्ज पडताळणीमध्ये कोणती कागदपत्र द्यायची, जेणेकरून तुमचं नाव यादीत येऊन तुम्हाला सुद्धा जून, जुलै, ऑगस्टचे असे 3 हप्ते मिळून 4500 रुपये तुमच्या बँक खात्यात हे जमा होतील। अतिशय महत्त्वाची आणि उत्साहपूर्ण ही माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, कोणत्या प्रामुख्याने बँकेत पैसे आलेले आहेत। मला भरपूर कमेंट्स आलेले आहेत, हो दादा पैसे आलेले आहेत। भरपूर जणांनी सुद्धा सांगितलं मला की KYC कुठं करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। परंतु मी तुम्हाला एक सांगतो की कोणत्या जिल्ह्यात सर्वात प्रथम पैसे आलेले आहेत। पुणे, मुंबई, ठाणे, अहमदनगर, धुळे, जालना, अमरावती अशा काही महत्त्वाच्या 12 जिल्ह्यांमध्ये हे प्रामुख्यानं सर्वात अगोदर म्हणजे आज बुधवार 6 तारखेला पैसे आलेले आहेत। उरलेल्या जिल्ह्यांमध्येच म्हणजे नागपूर असेल, चंद्रपूर असेल, पुढे आपल्याला जळगाव असेल, जालना असेल, नाशिक असेल अशा महत्त्वाच्या जिल्ह्यात आपल्याला उद्या आणि परवा असे 3 दिवस वाटप हे चालू राहणार आहे। येत्या 48 तासामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये संपूर्ण राज्यात लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये, जुलैचे, ऑगस्टचे 1,500 आणि जूनचे 1,500 असे मिळून 4500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। आता प्रामुख्याने जर आपण बघितलं तर लाडकी बहीणची हप्ते याच लाडक्या बहिणी येणार जिची eKYC आहे। लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला eKYC करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ती eKYC तुम्हाला लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरतीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याचं मी लिंकसुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं होतं, ladki-bahin.maharashtra.gov.in तुम्हाला फोटोसुद्धा मी दाखवलेला होता। त्या वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला सर्वात अगोदर eKYC करावी लागणार आहे। जी लाडकी बहीण eKYC करेल त्याच लाडक्या बहिणीला जुलै, ऑगस्ट आणि मागच्या जूनचे हप्तेसुद्धा येणार आहेत। त्यामुळं कुठलेही उशीर करू नका, पटकन ते काम करा। सगळ्यात महत्त्वाचं आधी तुमचा बँक बॅलन्स चेक करा, फोनपे चेक करा, गुगल पे चेक करा, कारण प्रामुख्यानं 8 ते 10 बँकेमध्ये
हे जे पैसे आहेत ते जमा झालेले आहेत, सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि एकदम उत्साह देणारी ही बातमी आहे. लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअपला शेअर करा, कारण भरपूर लाडक्या बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना जूनचा किंवा मागचा मेचा किंवा कोणताही हप्ता राहिला असेल तर त्याचेसुद्धा पैसे कसे मिळवायचे हेही मी तुम्हाला आता सांगणार आहे. जवळपास लाडक्या बहिणींना 4,500 रुपये ते जमा होणार आहेत. सोबत घरकुल योजनेचे पैसे, सोबत 40,000 रुपयांचं कर्ज आणि गॅस सिलेंडरचे 2,490 रुपये अशा मोठ्या मोठ्या गिफ्ट्स आता सरकारकडून आपल्या लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनसाठी सरकार देत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झालेल्या आहेत. त्यामुळं व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आताच झालेल्या मोठ्या बैठकीनुसार लाडक्या बहिणींना वितरणाला सुरुवात झाली होती. कालच चेकवरती सहीसुद्धा झाली होती. आज सकाळी चेक हा बँकेमध्ये डिपॉझिटसुद्धा झाला. भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं की आम्हाला पैसेसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं भरपूर लाडक्या बहिणींनी आपले कमेंटसुद्धा सांगितले, आपले एक्सपिरियन्स सांगितले की आम्हाला या जिल्ह्यात पैसे आले, या बँकेत पैसे आले. त्यानुसारच आपण हे सगळे पडताळणी करूनच हा व्हिडिओ आता आपण बघत आहोत. बघा, ज्या लाडक्या बहिणी बाद झालेल्या आहेत त्यांनी काय करायचं आहे. बाद म्हणजे काय, तर आता तुमच्या घरी अंगणवाडी का सेविका येणार आहे अर्ज पडताळणीसाठी. त्यासाठी तुम्हाला 4 कागदपत्र काढून ठेवा. पहिलं म्हणजे रेशन कार्ड, दुसरं म्हणजे उत्पन्नाचा दाखला, तिसरं म्हणजे तुमचं बँकेचं पासबुक आणि चौथं तुमचं जे सगळं काही अकाउंट आहे ते सगळं मॅनेज झालं पाहिजे. आधार कार्ड वगैरे हे सगळं अपडेट करून ठेवा, नाहीतर तुम्हाला प्रॉब्लेम होईल आणि तुम्ही कुठल्याही इथून पुढे हप्त्यास तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. इथून पुढचे तुमचे सगळे हप्ते जे आहेत ते बंद होतील. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, मागचे जे हप्ते राहिलेले आहेत त्यासाठी काय करायचं आहे. बघा, भरपूर लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आला नव्हता, बरोबर, मेचा हप्ता आला नव्हता, काही लाडक्या बहिणींना मागचे 4-5 हप्तेसुद्धा आलेले नाही ते. तर त्यासाठी तुम्हाला एक सिंपल एक फॉर्म आहे, तो तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो. तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. नमुना अर्ज, तो अर्ज जो आहे तो तुम्हाला मी आता दाखवणारसुद्धा आहे. तो अर्ज कसा भरायचा आहे, काय भरायचा आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींनी भरायचा आहे, तर सर्व लाडक्या बहिणींनी भरायचा आहे ज्यांना हप्ता मागचे आलेले नाहीत किंवा 1-2 हप्ते राहिलेले होते त्यांचे ते आले नाहीत. त्या सर्व लाडक्या बहिणींना हा अर्ज भरायचा आहे. आपल्या जवळच्या अंगणवाडीमध्ये हा अर्ज तुम्हाला भेटणार आहे. अतिशय आनंदाची ही बातमी आहे. आजपासून पैसे वितरणासाठी सुरुवात देखील ही झालेली आहे. शेवटी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनचं एक मोठं गिफ्ट आता सरकार हे देत आहे. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला नमुना दाखवतो आहे जो तुम्हाला मागचे हप्ते देण्यास मदत करतो. हा बघा, हा आहे नमुना. याच्यावर तुम्ही बघू शकताय, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कुटुंब अनेक महिला लाभ येत्याबाबत. हा असा तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. हा तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो. याच्यावरती लिहिलेला आहे प्रॉपर. बघा, कोण विवाहित आहे, कोण अविवाहित आहे, एका घरात किती जास्तपैकी आहेत का लाडक्या बहिणी, ह्याचा सगळा हा पुरावा वगैरे तुम्हाला सादर करायचा आहे. याच्यासोबत तुम्हाला कुठले कागदपत्र जोडायचे आहेत, तर तुम्हाला आधार कार्ड जोडायचं आहे, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला. हे 4 कागदपत्र तुम्हाला असणं अतिशय महत्त्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.